शकता आणि जर तुमचा होकार असेल तर मी माझ्या मम्मी पप्पाला पण घेऊन येतो. अगं बघायला जायची काहीच गरज नाहीये, मी सगळं पाहिलेलं आहे. मग ते आता सगळं खरं झालं. तुझं शिक्षण मी म्हणलं आता आपल्याला तुला तर माहिती आहे तुझं शिक्षण मी कसं केलंय. तुझं लग्न करायचं म्हणलं आपल्याकडे पैसे नकोत का? अहो काकू त्याचं टेन्शन घेऊ नका, मी माझ्या पप्पांशी बोलतो आणि जे काय आहे ते माझंच आहे ना, त्यामुळे ते लग्न पण करून घेतो आम्ही. त्याचं नका टेन्शन घेऊ, पैशा पाण्याचं पण टेन्शन घेऊ नका. आता मी म्हणलं तू नोकरी लागशील आपण 2-5 रुपये कमवू काहीतरी करू माझ्यासाठी बी. मलाही कोण आहे म्हातारपणात. हे बघ आई, मला माहिती आहे तुला कोण नाही आहे, पण मी आहे ना, कशाला काळजी करते. आणि लग्न करून चालले म्हणून असं थोडी आहे की मी तुला सांभाळणार नाही. हे बघ अनिकेत, लहान होते ना तेव्हापासून बाबा गेले, तेव्हापासून माझ्या आईनेच मला लहानाचं मोठं केलं. माझं शिक्षण बघितलं, माझे सगळे खर्च तिनेच उचलले. त्याच्यामुळं तिला असं मी एकटं नाही सोडू शकत. मानसी याचं टेन्शन घेऊ नको, मी पण त्यांच्या मुलासारखाच आहे ना. जावई काय आणि मुलगा काय सारखाच असतो ना. लग्न झाल्यानंतर आपण त्यांना थोड्या दिवसात लगेच आपल्या घरी घेऊन जाऊ, म्हणजे त्यांचा पण प्रश्न मिटेल. बरं झालं बाई मी तुझं शोधून तुझ्यासाठी असा मुलगा बघितला नसता. असं म्हणतात पोरीचा निर्णय चुकवतो, पण तू चांगला निर्णय घेतला आणि चांगला मुलगा बघितला.